शेतकरी मित्रांनो, तर संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. राज्य शासनाच्या माध्यमातून आता जे काही शेतकरी बांधवांना आश्वासन देण्यात आलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार, ते आश्वासन कुठेतरी पूर्ण होताना आता आपल्या शेतकरी बांधवांना पाहायला मिळते. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण शेतकरी बांधवांचा सातबारा होणार कोरा, ही जी बातमी आहे की ही जी अपडेट आहे ती कितपत खरी आहे, किंवा मग जर सातबारा कोरा होणार आहे, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार आहे, तर मग ती कोणकोणत्या जिल्ह्यांची होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव कर्जमाफीसाठी पात्र आहेत आणि किती शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळणार आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे आणि तुम्हाला जर तुमची कर्जमाफी करून घ्यायची असेल तुम्हाला महत्त्वाची अशी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहे, ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, जसं की आपण पाहिलेलं आहे की विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी बांधवांना महायुती सरकार असेल किंवा मग माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून एक आश्वासन देण्यात आलं होतं की आमची सत्ता आल्यानंतर शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा होणार किंवा मग शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार. आणि त्याच पद्धतीने अगदी भूतो न भविष्याचं महायुती सरकारला शेतकरी बांधवांनी निवडून दिलं, भूतो न भविष्याचं सरकारही निर्माण झालं. परंतु हा जो मधला कालावधी झाला यामध्ये शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीवरती कुठलाही नेता बोलायला तयार नव्हता किंवा मग कुठलाही अपडेट कर्जमाफीवरती नव्हती. परंतु येत्या काळामध्ये म्हणजे मागच्या महिन्यामध्येच शेतकरी नेते असतील, बच्चूभाऊ कडू असतील, रविकांत तुपकर असतील आणि यांनी जे आंदोलन केलं नागपूर येथे, या आंदोलनाला कुठेतरी शेतकरी बांधवांनीही मोठा प्रतिसाद दिला आणि या आंदोलनाला कुठेतरी यश मिळालेलं आपल्याला पाहायला भेटते. कारण त्या आंदोलनानंतर सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सकारात्मक झालं, सकारात्मक विचार करायला लागलं आणि आज मात्र राज्य शासनाच्या माध्यमातून कर्जमाफीबद्दल महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर येते. तर मग खरोखर आता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार का? तर शेतकरी मित्रांनो, 2025 मध्ये खरोखर शेतकरी बांधवांचा सातबारा हा 30 जून पर्यंत म्हणजे 30 जून 2026 पर्यंत संपूर्ण पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असं आश्वासन माननीय देवेंद्र फडणवीस असतील किंवा केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आता यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहे, तर ज्या शेतकरी बांधवांचं कर्ज हे थकीत आहे असे संपूर्ण थकीत शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. आता शेतकरी बांधव महत्त्वाचा प्रश्न विचारतात की जे शेतकरी बांधव थकीत आहे त्यांची कर्जमाफी होणार, मग जे शेतकरी बांधव रेग्युलर कर्ज भरतात त्यांची कर्जमाफी होणार का? तर शेतकरी मित्रांनो, जसं की कर्जमाफीचा जो RBIचा रूल असतो त्यामध्ये जे शेतकरी बांधव थकीत असतात फक्त आणि फक्त त्याच शेतकरी बांधवांचं कर्ज हे माफ होत असतं किंवा कर्जमाफी त्यांना मिळत असते. त्यामुळे जे शेतकरी बांधव रेग्युलर आहेत त्यांची कर्जमाफी कधी होत नसते, त्यांच्यासाठी अतिरिक्त अनुदान हे दिलं जातं. यामध्ये 50,000 रुपयांपर्यंत अनुदान दिलं जातं. परंतु जे अनुदान शेतकरी बांधवांना मिळतं त्याचा फायदा शेतकरी बांधवांना जास्त काही होत नाही, कारण या अगोदर सुद्धा 2 कर्जमाफी झालेल्या आहेत, त्यामध्ये शेतकरी बांधवांना फायदा झालेला नाही. म्हणजे ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली त्यांना फायदा झाला, परंतु जे रेग्युलर शेतकरी बांधव होते त्यांचं मात्र यामध्ये नुकसानच झालेलं आहे. आणि त्यामुळे त्या शेतकरी बांधवांनी जर तुम्ही आतापर्यंत कर्ज भरलेलं नसेल आणि आपल्याला माहीतच आहे की 31 मार्चमध्ये आपल्याला कर्ज भरायचं असतं, तर शेतकरी मित्रांनो नक्कीच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही बँकेचं कर्ज भरायचं नाहीये, कारण जर तुम्ही आता कर्ज रिन्यू केलं तर मात्र तुम्ही कर्जमाफीच्या पात्रतेत बसणार नाही. तुम्ही त्यामध्ये रेग्युलर शेतकरी बनाल, त्यामुळे रेग्युलर शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटत नाही, त्यामुळे तुम्ही ते कुठल्याही बँकेचं कर्ज भरायचं नाही. आता महत्त्वाचा प्रश्न राहिला की कोणकोणत्या बँकांची कर्जमाफी होणार. तर मित्रांनो, यासाठी तुम्ही कुठल्याही बँकेमधनं पीक कर्ज घेतलेलं असेल, म्हणजे तुमच्या शेतीसाठी लागणारं कर्ज असेल, पीक कर्ज जर तुम्ही कुठल्याही बँकेमधून उचललेलं असेल तर त्या संपूर्ण बँकांची कर्जमाफी होणार आहे. कारण शासनाच्या माध्यमातून संपूर्ण बँकांची कर्जमाफी होणार, कारण संपूर्ण शेतकरी बांधवांचं 2025 मध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय. कुठल्याही शेतकरी बांधवाला ते कर्ज भरण्याची ताकद त्याच्यामध्ये राहिलेली नाही किंवा मग तो भरूच शकत नाही आणि त्यामुळे ही कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आता कुठल्याही बँकेचं कर्ज तुम्ही रिन्यू करू नका, जेणेकरून तुम्हाला कर्जमाफीचा लाभ होईल. आता शेतकरी मित्रांनो, यासाठी काही कागदपत्रे आवश्यक असणार आहे. यामध्ये जी कागदपत्रे आवश्यक असणार आहे ती आपण पुढे जाणूनच घेणार आहोत. परंतु त्या अगोदर शेतकऱ्यांची खरोखर जर कर्जमाफी झाली तर जे शेतकरी बांधव 2019 पासून म्हणजे 2020 पासून तर 2025 पर्यंत रेग्युलर शेतकरी राहिलेले आहेत त्यांच्यासाठी वाढीव अनुदान दिलं जातं हे तर माहीतच आहे. परंतु शेतकरी बांधवांना
आता आपण जर पाहिलं तर शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू जे आहेत त्यांनी नागपूर येथे अधिवेशन पार पाडलं किंवा नागपूर येथे त्यांनी आंदोलन केलं कर्जमाफीसाठी आणि त्यानंतर सरकारच्या माध्यमातून त्यांना वचन देण्यात आलं की 30 जूनपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि त्या दिशेने हालचालींना वेग देखील आलेला आहे, कारण कर्जमाफीच्या हालचालींना वेग आलेला आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला भेटतोय, न्यूजमध्येही पाहायला भेटते। आणि बच्चूभाऊ कडूंनी जे काही शेतकरी बांधवांना इतर न्यूजच्या माध्यमातून जी काही अपडेट दिलेली आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा संदेश एकच आहे की शेतकरी बांधवांना आपलं कर्ज हे रिन्यू करू नका। जर तुम्ही तुमचं कर्ज रिन्यू केलं तर तुम्ही कर्जमाफीच्या पात्रतेत बसणार नाही। त्यामुळे तुम्ही जेवढे जास्तीत जास्त कर्ज थकीत असेल तेवढे जास्तीत जास्त शेतकरी बांधव कर्जमाफीसाठी पात्र ठरतील।